हॅलो, प्रेस लॉर्ड. आज पुन्हा एकदा डेली ब्रेड बाईट मराठी या फेसबुक पेजवरनं देवाचं वचन सांगण्याची संधी परमेश्वरानं मला दिलेली आहे आणि मी आभार मानतो, विशेष करून पास्टर शेरिन थॉमस आणि टीम ज्यांनी ह्या पेजद्वारे प्रभूची घोषणा करण्याची उत्तम संधी दिलेली आहे. प्रियांनो, आम्ही गेल्या 8 बुधवार पासून अभ्यास करत आहोत आणि एक सिरीज आपण सुरू केलेली आहे, मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे. प्रभूची प्रार्थना कशी करावी ते आम्हाला तुम्ही शिकवा. आणि गेले 8 बुधवार आपण याच्यामधून अभ्यास करत असताना आपण पाहिलं, माझ्या प्रियांनो, प्रार्थना म्हणजे काय. आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं की प्रार्थना म्हणजे देवाबरोबर विश्वासानं बोलणं आणि त्याच्यापासून ऐकणं. प्रार्थना हे देवाबरोबर केलेलं संभाषण, एक फेलोशिप, एक कम्युनियन आहे. आणि आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रार्थना याला आद्यस्थान होतं. प्रभू येशूच्या जीवनाची ती स्टाईल नाही, परंतु प्रभू येशूचं जीवनच हे प्रार्थना असं होतं. आणि आम्ही त्यामध्ये पाहिलं होतं मागील 8 संदेशामध्ये की प्रार्थना म्हणजे काय, प्रार्थना कोण करू शकतं, प्रार्थना आम्ही कोणाकडे केली पाहिजे, प्रार्थना कधी केली पाहिजे, प्रार्थना कोठे केली पाहिजे, प्रार्थनेमध्ये काय समावेश असावा. त्यानंतर आम्ही पाहिलं होतं की प्रार्थना यामध्ये जी अडखळणं आहेत, हिंड्रन्स इन प्रेयर, त्याचा आम्ही अभ्यास केला होता माझ्या प्रियांनो. आणि त्यामध्ये आपण जवळजवळ 8 ते 9 हिंड्रन्सेस, भरपूर आहेत पण 8 ते 9 हिंड्रन्सेस, प्रार्थनेमधले अडखळणं, आम्ही त्याचा अभ्यास केला होता. आणि मागच्या बुधवारी आम्ही पाहिलं होतं त्या अडखळामध्ये आपण बऱ्याच गोष्टी होत्या माझ्या प्रियांनो. त्याच्यात पहिला मुद्दा होता की प्रार्थनेमध्ये जे अडखळण आहे त्यामध्ये स्वार्थी प्रार्थना किंवा सेल्फ सेंटर प्रेयर हे देखील एक अडखळण आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं होतं की जे आमचं पाप आहे ते देखील एक अडखळण आहे. त्यानंतर आम्ही पाहिलं की देवाला सोडून जर आम्ही इतर गोष्टीला प्रथम स्थान देतो, मूर्तीपूजा आहे ती देखील नाही का अडखळण आहे. गरिबाची वाणी ऐकून जो दुर्लक्ष करतो ते देखील अडखळण आहे. अक्षमा हे देखील प्रार्थनेत अडखळण आहे. पती पत्नीचा योग्य नातेसंबंध नसणे हे देखील एक अडखळण आहे. आणि अनबिलीफ, ज्याला आपण अविश्वास किंवा संशय म्हणतो, हे देखील अडखळण आहे. आणि मागच्या बुधवारी आपण अभ्यास केला होता आणि माझी इच्छा की जरूर तुम्ही मागच्या बुधवारचा संदेश ऐकू शकता. आपला स्वतःचा देह हे देखील अडखळण आहे. ज्या शिष्याने प्रभू येशूला म्हटले की प्रभू येशू, आम्ही प्रार्थना कशी करावी ते आम्हाला शिकवा. आणि ज्यावेळेस येशू या भूतलावरची त्याची शेवटची रात्र, शिष्यांबरोबर त्यांनी भोजन घेतलं आणि गेतशेमाने बागेमध्ये तो गेला आणि मग शिष्यांना म्हणाला, मला मरणप्राय वेदना होत आहेत, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही जागृत राहा आणि प्रार्थना करा. आणि आपण त्या ठिकाणी पाहिलं की सर्व शिष्य झोपी गेलेत. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा प्रभू येशू त्यांना उठवत आहे आणि बोलत आहे की माझ्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करा, जागृत राहा. पण शिष्य झोपी गेले. आणि त्यावेळेस प्रभू येशू म्हणतो, आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. आमचा देह अशक्त आहे. प्रार्थना करण्यासाठी बऱ्याच वेळा अधिक नाही का नॉनव्हेज, अधिक झोप, आळस आम्हाला प्रार्थनेसाठी अडखळण आहे माझ्या प्रियांनो. आणि दाविदाच्या जीवनामधून आपण पाहिलं होतं की जर आम्ही ते 2 प्राणी म्हटलेले नाही का, अधिक मांसाहार अधिक झोप, सिंह याला मांसाहार अधिक आवडतो आणि अस्वल याला अधिक झोप आवडते. जर ती एका वेळेस झोपली तर 7 दिवस ती झोपत असते. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये हे जे 2 प्राणी आहेत, सिंह आणि अस्वल, हे मारणं गरजेचं आहे. आणि दाविदाच्या जीवनातून आम्ही पाहिलं होतं की दाविदानं त्याच्या जीवनामध्ये सिंह आणि अस्वल यांचा नायनाट केला, त्यांना ठार मारलं. आणि परिणामी आपण पाहतो की शाऊलानं त्याला संधी दिली त्या गोल्याताबरोबर युद्ध करण्यासाठी. आणि तो राक्षस म्हटलेला गोल्यात या दाविदानं परमेश्वराच्या सहाय्यानं त्याला पराजित केलेला आपण पाहतो. आणि मग आपण नंतर पाहिलं होतं शैतान, तो देखील आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळण आणत असतो, व्यत्यय आणत असतो. आणि आपण पाऊल आणि सिला यांच्या जीवनामधून आम्ही पाहिलं होतं. आणि आज त्यातलाच थोडा भाग आज आपण घेणार आहोत, कारण तो संदर्भ येणार आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही जवळजवळ 8 संदेश प्रार्थनेवर आज ऐकलेले आहेत.
आणि आज 9वा संदेश, हा 9th मेसेज, हाऊ टू प्रे, यावर आपण ऐकणार आहोत. आणि माझी इच्छा आहे की येणाऱ्या 20-25 मिनिटांमध्ये आपण आपलं बायबल घेऊन या ठिकाणी आपण आता काही वचन वाचणार आहोत. पण माझ्या प्रियांनो, आजचा संदेश जो आहे तो संदेश हा आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या जीवनामध्ये मध्यस्थीची प्रार्थना आधी केलेली आहे. इंटरसेसर, प्रभू येशू हा एक महान असा इंटरसेसर होता. तो मध्यस्थी करणारा होता. आणि या भूतलावर माझ्या प्रियांनो, परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की परमेश्वर 2 प्रकारचे लोक शोधत असतो. त्याला जास्त स्वारस्य त्या 2 लोकांमध्ये असतं. आणि देवाचं वचन म्हणतं की पहिला जो आहे तो आराधक, वर्शिपर. आणि योहान 4:23 आणि 24 मध्ये म्हटले की आत्म्याने आणि खरेपणानं आराधना करणारे लोक तो पाहत आहे, शोधत आहे. आणि यहेजकेल 22 आणि वचन 30 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की तो नाही का ह्या राष्ट्राचा, या भूमीचा नाश करू नये म्हणून कोणीतरी नाही का ह्या राष्ट्रामध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये, या खिंडीमध्ये उभं राहील असा कोणीतरी मध्यस्थी करणारा, इंटरसेसर, मध्यस्थी करणारा, प्रार्थना करणारा तो शोधत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जर त्या 2 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही आणि मी आहोत तर आपण देवाच्या नाही का नजरेमधले आहोत. देवाची कृपादृष्टी असलेले तुम्ही आणि मी आहोत. देवाचं हृदय समजून, देवाचा कळवळा समजून तुम्ही सेवा करणारे किंवा आपलं जीवन चालवणारे लोक आहात, हे मी आज पवित्र शास्त्रामधून तुम्हाला सांगू शकतो. माझ्या प्रियांनो, आजच्या संदेशाचा विषय आहे मध्यस्थीची प्रार्थना, इंटरसेसरी प्रेयर. प्रार्थना आणि इंटरसेसरी प्रेयर, प्रार्थना आणि मध्यस्थी यामध्ये फरक आहे. माझ्या प्रियांनो, प्रार्थना यामध्ये तुम्ही आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वकीयांसाठी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, त्याला आरोग्य दे, त्याला हे कर, त्याच्यासाठी नाही का आपण कोणीतरी आपल्याला प्रार्थना विनंती पाठवतो, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो. पण त्यामध्ये नाही का जो प्रार्थनेचा जो दृष्टिकोन आहे तो खूप संकुचित आहे. लोकांसाठी उत्तम गोष्ट आहे, तुमचा देव आणि माझा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो आमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो, तो आमच्यावर प्रेम करतो, तो आमची प्रार्थना ऐकतो. कारण यिर्मया 33:3 मध्ये देवाचं वचन म्हणतं, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि तो आमची प्रार्थना ऐकणारा आहे. पण माझ्या प्रियांनो, प्रभू येशूच्या जीवनामधून आणि त्याचा जो एक शिष्य आहे ज्याला त्यांनी साक्षात्कार दिलेला आहे, या दोघांच्या जीवनामधून आपण आज एक मध्यस्थी आणि प्रार्थना यामधला फरक आपल्या लक्षात येईल. प्रथम मला तुम्हाला सांगू द्या की इंटरसेसरी प्रेयर आर नॉट सेल्फ सेंटर्ड, बट इट इज अ हेवनली वेपन which God has given everyone to destroy the work of enemy and expand the kingdom of God. माझ्या प्रियांनो, आज ही जी मध्यस्थीची प्रार्थना आहे, हे देवाने स्वर्गीय हत्यार तुम्हाला आणि मला दिलेलं आहे की जे हत्यार सैतानाचे सर्व कार्य नष्ट करण्यासाठी आणि देवाचं राज्य विस्तार करण्यासाठी, देवाचं राज्य वाढवण्यासाठी, देवाचं राज्य जसं स्वर्गात तसं या भूतलावर प्रस्थापित करण्यासाठी केलेली प्रार्थना ही मध्यस्थीची प्रार्थना आहे. ती स्वकेंद्रित नसते, ती सेल्फ सेंटर्ड नसते, ती देवराज्याला प्रथम स्थान, देवाच्या इच्छेला प्रथम स्थान देणारी आणि लोकांचं धारण आणि त्यांना देववचनामध्ये वाढवणारं ही प्रार्थना असते माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आज आम्ही वचनामधून आम्ही अभ्यास करणार आहोत माझ्या प्रियांनो. आणि त्या पित्याची इच्छा हीच आहे की जसा ख्रिस्त मध्यस्थी करणारा होता तशी त्याची लेकरं, तसे ख्रिस्ताचे शिष्य हे मध्यस्थी करणारे असावेत. देवाचा वचनाचा जर आम्ही अभ्यास केला तर यशाच्या पुस्तकामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला वाचावयास मिळेल माझ्या प्रियांनो. यशया त्याचा 55वा अध्याय आणि वचन 12चा बी भाग, त्यामध्ये देवाचं वचन असं म्हणतं, यशया 53 आणि त्यातलं 12चं बी वचन. आणि माझा मुद्दा असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त देहावस्थेमध्ये येण्या अगोदर, या भूतलावर येण्या अगोदर त्याची जी सेवा होती ती सेवा या ठिकाणी नमूद केलेली आहे. यशया 53:12,
त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. माझ्या प्रियांनो, प्रभू येशूची नाही का ह्या भूतलावर आपलं तारणाची योजना या ठिकाणी पूर्ण करण्या अगोदर त्याची स्वर्गामध्ये देखील एक सेवा होती आणि ती सेवा देखील अनेकांच्या पापासाठी, अनेकांच्या पाप क्षमेसाठी त्यानं स्वर्गामध्ये मध्यस्थी केली, असं यशाया नामक संदेष्टा त्याच्या पुस्तकामध्ये लिहित आहे. आणि जर आम्ही अजून थोडं पुढे गेलं तर माझ्या प्रियांनो, आपण पाहतो की इब्री लोकांचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 7 जे माझं संदेशाच्या पहिल्या मेसेज मधलं मेन वचन होतं की ज्या ठिकाणी येशू आपल्या देहावस्थेत असताना, आपण अगोदर पाहिलं तो देहावस्थेत येण्या अगोदर त्याची सेवा मध्यस्थी करण्याची होती. आणि ज्यावेळेस तो देहामध्ये आला त्याने आपलं स्वर्ग स्थान सोडलं, आपलं पद सोडलं. माझ्या प्रियांनो, तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा एक मनुष्य म्हणून एका गायीच्या गोठात आणि कुमारीच्या पोटामध्ये ज्याने जन्म घेतला, त्याने या भूतलावर अनेक चिन्ह चमत्कार अद्भुत केले. सुवार्ता आणि देवाच्या राज्य आणि पश्चातापाबद्दल त्यांनी संदेश दिले. अनेकांच्या पापासाठी आपल्या स्वतःच्या देहाचं त्याने समर्पण केलं, प्रायश्चित्त केलं आणि त्याच्या रक्ताने तुम्हाला आणि मला पाप क्षमा प्राप्त झाली. परंतु त्याच्या जीवनाचं ऑटोबायोग्राफी लिहित असताना इब्री लोकांचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 7 मध्ये असं म्हटलेलं आहे, आपल्याला मरणातून तारवायला जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत वासरू गायीत प्रार्थना केली, प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. ह्या भूतलावर देहावस्थेत असताना माझ्या प्रियांनो, त्याने अधिक वेळ प्रार्थना आणि मध्यस्थीमध्ये त्यानं घालवलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त देहावस्थेत असताना देखील त्याने मध्यस्थी केलेली आहे. इंटरसेसरी प्रेयर, ही वॉज अ ग्रेट इंटरसेसर. आणि मग तिसरी गोष्ट आम्ही पाहतो प्रभू येशूच्या जीवनामध्ये की तो स्वर्गामध्ये घेतला गेला. 520 पेक्षा अधिक लोकांना त्यांनी दर्शन दिलं आणि देवाचं वचन असं सांगतं की लोकांनी त्याला नाही का आकाशामध्ये जाताना डोळ्यानं पाहिलं. त्याच्याबरोबर 2 पुरुष होते, शुभ्र वस्त्र परिधान केलेले, आणि ते म्हणाले, अहो गालिकरांनो, तुम्ही काय पाहता आता? जसा येशूला तुम्ही स्वर्गामध्ये जाताना पाहत आहात तसाच तो येताना तुम्ही पाहणार आहे. आणि तो स्वर्गामध्ये आज काय करत आहे? तर माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, इब्री लोकांचं पत्र 7वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 23 ते 25 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ते पुष्कळ याजक होऊन गेले कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण हा युगानुयुग राहणारा म्हणजे प्रभू येशू असल्यामुळं ह्याची याजक पण अढळ आहे. यामुळं त्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सदा सर्वदा जिवंत आहे. आज देखील माझा येशू आणि तुमचा येशू स्वर्गामध्ये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पित्याकडं मध्यस्थी करत आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशूच्या जीवनामधून तुम्ही जर पाहिलं तर खरं जे मध्यस्थी प्रार्थना आहे ती योहान कृष्णवर्तमान याचा 17वा अध्यायामध्ये तुम्हाला प्रभू येशूनं जी प्रार्थना केली ती प्रार्थना मध्यस्थीची प्रार्थना आहे. आणि त्या ठिकाणी म्हणतो की लोकांना, या राष्ट्राला कळू दे की खरा देव कोण आहे, जिवंत देव कोण आहे. त्या सर्व लोकांना कळू दे की देवानं त्याच्या पुत्राला प्रभू येशूला भूतलावर पाठवलेलं आहे. त्याने विश्वास ठेवावा, त्यांचं तारण व्हावं. आणि तारण झाल्यानंतर या जगामध्ये असताना त्यांनी ऐक्यतेमध्ये आणि प्रीतीमध्ये त्यांनी असावं. जगाच्या मोहापासून, परीक्षेपासून त्यांचं संरक्षण व्हावं. ही प्रार्थना प्रभू येशूनं त्याच्या प्रार्थना योहान 17 मध्ये त्यानं केलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, इंटरसेसरी प्रेयर ही स्वतःसाठी किंवा स्वकेंद्रित नसून ती राष्ट्रासाठी, ती देवराज्याच्या समोर, देवराज्या समोर ठेवून ती केलेली प्रार्थना असते. राष्ट्राने पश्चाताप करावा, राष्ट्राला तारण प्राप्त व्हावं आणि ज्यांना तारण प्राप्त झालेलं आहे त्यांचं आत्मिक जीवन
पाचारणाप्रमाणे पवित्र शास्त्राप्रमाणे त्यांचं जीवन पुढं आशीर्वादित व्हावं यासाठी केलेली ती प्रार्थना आहे. आम्ही पाहिलं प्रभू येशू ख्रिस्त देहावस्थेत येण्यापूर्वीची त्याची सेवा मध्यस्थीची सेवा होती. देहामध्ये असताना त्याची सेवा मध्यस्थीची सेवा होती. आणि आज देखील तो स्वर्गामध्ये आहे, तो जिवंत आहे, तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आज देखील त्याची सेवा ही मध्यस्थी करणारी इंटरसेसर एक मध्यस्थीची त्याची सेवा आहे. कारण तो महान मेंढपाळांचा मेंढपाळ आणि याजक आहे. तो याजक याची भूमिका मध्यस्थी करण्याची आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही प्रभू येशूच्या जीवनाबरोबर आपण थोड्या वेळ अभ्यास केलेला असताना आज असाच एक शिष्य की प्रभू येशूचं जो छळ करणारा होता, ख्रिस्ती लोकांना पकडून तुरुंगामध्ये डांबणारा होता. पुरुष असो, स्त्री असो, मुलं असो, लेकर असो, कोणी असो, त्यांना जे ख्रिस्ताचे अनुयायी आहे, शिष्य आहे, त्यांना पकडून तुरुंगात टाकणारा असा शाऊल याच्या जीवनाबरोबर आपण थोडा प्रवास करूया आणि कशा रीतीने त्यांनी मध्यस्थी केलेली आहे, त्याच्या जीवनामध्ये मध्यस्थीची प्रार्थना तो कशासाठी करत होता, यामध्ये आपण गेले एक 10 मिनिटं देखील आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. माझ्या प्रियांनो, पाऊलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो आणि जर तुम्ही प्रेषितांचं कृत्य 9व्या अध्यायामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पाऊल हा जे छळ करणारे नाही का लोक होते त्यांपैकी प्रमुख म्होरक्या होता. आणि स्तेफनाचा जो मृत्यू झाला धोंड मार करून त्यामधला प्रमुख सूत्रधार हा शाऊल होता माझ्या प्रियांनो. आणि असा तो एकदा तार्सेस या गावाचा होता आणि दिमिश्काच्या वाटेवर दिमिश्काला जात असताना त्याचा एकच उद्देश होता की जे दिमिश्कामध्ये जवळजवळ 10,000 यहुदी लोक होते आणि जे येशूचे अनुयायी आहे त्यांना पकडणे आणि तुरुंगात डांबणे, इतकंच काय त्यांना नाही का धोंडमार करून त्यांना मरणदंड देणं, इतका मोठा अधिकार त्याच्याकडे होता. आणि हा शाऊल दिमिश्काच्या वाटेवर असताना म्हणजे दिमिश्काच्या गावामध्ये प्रवेश करण्या अगोदरच प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं. एक चमत्कारिक इन्काउंटर प्रभू येशूवर झाला आणि असं म्हटलेलं आहे की मोठा प्रकाश त्याच्यावर चमकला आणि तो खाली पडला. आणि मग त्याने आवाज ऐकला की शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस. त्याने तो आवाज ऐकला, त्याने प्रकाश अगोदर पाहिला होता आणि मग तो म्हणाला तू कोण आहेस प्रभू. आणि प्रभू येशू त्याला म्हणाला ज्या लोकांचा तू छळ करतो तो मी आहे. त्यानं प्रभू येशूचं दर्शन, प्रभू येशूचं आवाज त्याने ऐकला आणि आपण पाहतो की तो प्रसंग त्या शाऊलाचा पाऊल होण्यासाठी तो प्रसंग कारणीभूत झाला. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन पुढे असं म्हटलेलं आहे की त्याच्या जीवनामध्ये हा शाऊल, जर तुम्ही पुढे गेला 9वा अध्याय आणि वचन 11 मध्ये तर असं म्हटलेलं आहे की दिमिश्कामध्ये, प्रेषित 9, 10 ते 11 वचन वाचतो मी. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले काय प्रभू. प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तासर कर, शाऊल नावाचा मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे. माझ्या प्रियांनो, शाऊल याच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाने त्याचं तारण झालेलं नाहीये. पण त्याचं तारण कशामुळे झालेलं आहे, त्याचं जीवन परिवर्तन कशामुळे झालेलं आहे, तर जवळजवळ 3 दिवस हा जो शाऊल आहे तो पश्चाताप करून गुडघ्यावर बसून देवाकडे प्रार्थना करत होता. आणि इंग्लिश मध्ये खूप छान म्हटलेलं आहे, बिहोल्ड ही इज प्रेइंग. पहा तो प्रार्थना करत आहे. ही ओळख कोण देत आहे, हे कोण बोलत आहे, तर खुद्द परमेश्वर त्या हनन्या त्या सेवकाला सांगत आहे की शाऊल तारसरकर. माझ्या प्रियांनो, लक्षात ठेवा, प्रार्थना करणारे, मध्यस्थी करणारे यांचं नाव परमेश्वराला ठाऊक आहे. त्यांचं राहण्याचं ठिकाण परमेश्वराला ठाऊक आहे. God knows the address of an intercessor person. जे इंटरसेसर आहे त्यांचं नाव, त्यांचा पत्ता परमेश्वराला ठाऊक आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वरानं खुद्द हनन्याला या
शाऊलाची ओळख करून दिलेली आहे. आणि तो म्हणतो की तो गुडघ्यावर बसून प्रार्थना करत आहे. आणि तो नीट नावाच्या रस्त्यावर आणि यहूदा म्हटलेल्या व्यक्तीच्या घरामध्ये तो प्रार्थना करत आहे. बिहोल्ड ही इज प्रेइंग. पहा, तो प्रार्थना करत आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो की हनन्या ज्यावेळेस ते ऐकतो त्यावेळेस तो साऊल जे शाऊलानं दर्शन पाहत होता की कोणी एक मनुष्य त्या आपल्यावर येऊन हात ठेवणार आहे. आणि माझ्या प्रियांनो, आपण पाहतो की या हनन्यानं परमेश्वराचा शब्द ऐकला आणि तो जाऊन त्यानं शाऊलावर आपले हात ठेवले. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वरानं त्याचं परिवर्तन केलेलं आहे. माझ्या प्रियांनो, आज ह्या शाऊलाच्या ह्या प्रसंगामधून, ह्या प्रेषित 9, 10 आणि 11 वचनामधून आज प्रभूचा दास आणि सेवक म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे आज मला देखील आणि तुम्हाला देखील एक प्रश्न आहे. तुमची ओळख आणि माझी ओळख परमेश्वराकडे काय आहे? आम्ही देवाचे लेकर आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण पवित्र आत्मा तो शिक्का मारतो तुमच्यावर. ज्यावेळेस तुम्ही ईश्वर विश्वास ठेवता, तुमचं तारण होतं, ते पवित्र आत्म्याचं कार्य आहे. तो शिक्का मूर्त करतो. पण त्याच्या पुढे काय आहे? तुम्ही आणि मी, आमच्याबद्दल लोक काय म्हणतात, माझा परमेश्वर काय म्हणतो, हे प्रार्थना करणारे, हे मध्यस्थी करणारे आहात काय? याचं राहण्याचं ठिकाण कुठे आहे? लोक तुमचा ऍड्रेस, लोक तुमची ओळख काय म्हणून करत आहे? माझी ओळख काय म्हणून करत आहे? या ठिकाणी शाऊलाच्या जीवनामध्ये महान साक्ष परमेश्वराकडून आहे की तो प्रार्थना करत आहे. परमेश्वराला त्याचा ऍड्रेस, त्याचा पत्ता माहिती आहे आणि तो त्याच्या सेवकाला सांगत आहे. पौलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो त्याच्या जीवनात प्रार्थना, मध्यस्थी आहे. आणि त्यासाठी आपण जाऊया प्रेषितांचं कृत्य याचा 16वा अध्याय. आणि मागच्या संदेशामध्ये मी याचा उल्लेख केला होता माझ्या प्रियांनो, की पौल हा मासिदोनियामधील जे फिलिप्पी शहर आहे त्या शहरामध्ये गेला. आणि त्या शहरामध्ये असताना देवाचं वचन असं म्हणतं, प्रेषित 16 आणि वचन 13 मध्ये, की शाबात दिवशी तो एका नदी काठी गेला. तो नदी काठी का गेला? कारण त्या ठिकाणी प्रार्थना मंदिर नव्हतं माझ्या प्रियांनो. त्या ठिकाणचे जे लोक होते ते लोक प्रार्थनेसाठी शाबात दिवशी ते नदीच्या किनारी जमत असे. आणि पौल त्या शहरामध्ये नवीन होता आणि प्रार्थनेचं स्थळ तो शोधत होता असं देवाचं वचन म्हणतं. आम्ही वेशी बाहेर नदी काठी जिथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले, तेथे जाऊन बसलो. बघा, पौल आणि सिला या फिलिप्पी शहरामध्ये त्यांचा उद्देश परमेश्वराने त्यांना नाही का दृष्टांत देऊन पाठवलेलं होतं. आणि त्या दृष्टांताला घेऊन, आणि त्यांचा एकच दृष्टांत होता की सुवार्ता लोकांनी ऐकावी, परमेश्वराचं लोकांनी ऐकावं, परमेश्वराचं वचन ऐकावं, त्यांचं तारण व्हावं. आणि हा एक नाही का एक पॅशन घेऊन, एक मोठं ओझं आणि आवेश घेऊन त्या फिलिप्पी शहरामध्ये ते आलेत. आणि त्या ठिकाणी ते प्रार्थना स्थळ शोधत होते माझ्या प्रियांनो. त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना प्रथम स्थान होतं. त्यांनी प्रार्थनेला प्राधान्य दिलेलं होतं. आणि स्थळ शोधत असताना त्यांना कळालं की नदीच्या किनारी लोक प्रार्थनेला जमतात. आणि त्या ठिकाणी मागच्या संदेशात सांगितल्याप्रमाणे लुदियानं परमेश्वराचं वचन ऐकलं, त्याचा स्वीकार केला असं म्हटलेलं आहे. आणि मग तिने आणि तिच्या घराण्यानं बाप्तिस्मा घेतला आणि प्रभूवर विश्वास ठेवला. आणि असं म्हटलेलं आहे की तिनं यांना विनंती केली की त्यांनी तिच्या घरामध्ये राहावं. आणि तिच्या आग्रहास्तव पौल आणि सिला तिच्या घरामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. या ठिकाणी मी पाहतो की पौलाच्या जीवनामध्ये सेवेच्या अगोदर देखील तो प्रार्थना आणि मध्यस्थी करत आहे. प्रभू येशूच्या जीवनामध्ये देखील तुम्ही पाहता की 40 दिवस आणि रात्र त्याने उपवास आणि प्रार्थना केलेली आहे. पौलाच्या जीवनामध्ये देखील आम्ही पाहत आहोत. पुढे आपण जर गेलं तर 16व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पुन्हा एकदा पौल आणि सिला हे प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धण्यांना
पुष्कळ मिळकत करून देत असे. आणि ती पावलाच्या व आमच्या मागे येऊन मोठमोठ्याने म्हणाले, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळतात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पावलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावानं मी तुला आज्ञा करीतो, हिच्यामधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही पाहत आहोत की त्यांच्या दैनंदिन दिनचर्याप्रमाणे पुन्हा ते प्रार्थना स्थळाकडे जात असताना एक अशुद्ध आत्मा लागलेली स्त्री त्यांच्या मागे आरडाओरड करत आहे, त्यांच्या मागे ओरडत आहे. आणि पुन्हा आम्ही त्या ठिकाणी पाहतो की पावलानं त्या ठिकाणी प्रभू येशूच्या नावामध्ये अधिकार वापरला आणि धमकावलं आणि तिच्यातलं ते भूत काढून टाकलंय. ती सर्व शक्ती निघून गेली असं देवाचं वचन होतं. कारण पुढं असं म्हटलं की त्या धण्याचं नाही का उत्पन्नाचं साधन होतं, त्याची उपास मारायची वेळ आली. आणि मागच्या संदेशामध्ये संदेश 8 मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ऐकलं असाल की सैतान आमच्या प्रार्थनेमध्ये अडखण आणणार आहे, त्यावर मी बोललो होतो. परंतु मला आजचा विषय तो नाहीये, आजचा विषय मध्यस्थी आहे. आणि आपण पाहतो की पुढे आपण गेल्यानंतर असं पाहतो की पौल आणि सिला याला त्या धण्यानं, त्या स्त्रीच्या धण्यानं, ज्याची उपासमार चालू होते, ज्याचं सर्व साधन पैशाचं नाही का संपून गेलं होतं, त्याने त्यांना बंदीशाळेमध्ये मार देऊन त्यांना बंदीशाळेमध्ये टाकलं. आणि माझ्या प्रियांनो, आपण पाहतो की ते बंदीशाळेचं ठिकाण, त्या बंदीशाळेच्या ठिकाणामध्ये मध्यरात्री देवाचं वचन असं म्हणतं, वचन 25 मध्ये 16 वचन 25 मध्ये, मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. पुन्हा आम्ही या ठिकाणी पाहतो की पौल आणि सिला यांच्या जीवनामध्ये माझ्या प्रियांनो ते ठिकाण काय होतं, त्यांचे पाय आणि हात त्यांचे जखडलेले, ते बांधलेले होते, तरी देखील त्यांची प्रार्थना आणि त्यांची आराधना थांबलेली नाहीये. माझ्या प्रियांनो, आपण प्रार्थनेकरता बऱ्याच वेळा योग्य ठिकाण शोधत असतो, प्रार्थनेसाठी आम्ही संधीची वाट पाहत असतो. परंतु पावलाच्या जीवनामधून आज आम्ही शिकूया माझ्या प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये कोणती वेळ असो, कोणतेही ठिकाण असो, पण मध्यस्थी आणि प्रार्थना आणि देवाची आराधना करण्यासाठी त्यानं कधीच संधीची वाट पाहिलेली नाहीये. आणि म्हणून पावलाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की प्रार्थना जसं ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रथम स्थान आणि त्याचं जीवन प्रार्थना होतं, पावलाच्या जीवनामध्ये देखील त्याच्या सेवा कार्यामध्ये आम्ही पाहतो की प्रार्थना आणि मध्यस्थी हे प्रथम स्थान होतं. पावलाने बहुधा प्रार्थना कशासाठी केली आणि त्याची प्रार्थना आपण मध्यस्थीची प्रार्थना का म्हणतो, त्याचे 2 कारण आहेत माझ्या प्रियांनो. आणि जर तुम्ही माझ्याबरोबर रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि त्यातलं पहिलं 1 ते 3 वचन वाचलेत, वेळ कमी आहे म्हणून मी वाचत नाही, परंतु तुम्ही लिहू शकता. रोम 9 1 ते 3 वचन आणि रोम 10 आणि वचन 1, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इस्रायल लोक, जे शाऊल म्हटलेला पावलाचे जे लोक आहेत, ह्या सर्व लोकांसाठी तो मध्यस्थी करत आहे. तो म्हणतो की परमेश्वरा ह्या लोकांचं तारण व्हावं, त्यांना मसिया म्हटलेला ख्रिस्त त्यांना समजावा, त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, यासाठी तो मध्यस्थी करतो. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी ह्या भारत राष्ट्रामध्ये आहोत. ह्या भारतामध्ये अनेक प्रकारचं नाही का दैवत आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि ह्या मध्ये आपण पाहतो की देवाचं वचन तुम्हाला मला यशाया 45 आणि वचन 20 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रातून निभवलेल्यांनो जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या, जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात, उद्धारण करणाऱ्या दैवताची प्रार्थना करतात, ते ज्ञान शून्य आहेत. माझ्या प्रियांनो, अशा राष्ट्रामध्ये आम्ही आहोत की ज्या ठिकाणी सर्व प्रकारचं नाही का जिवंत देवाला सोडून अन्य गोष्टीच्या मागे ते लावत आहेत. अशासाठी आज तुम्हाला आणि मला या पावलाच्या जीवनामधून एक उत्तेजन आणि एक प्रेरणा आणि एक आव्हान प्राप्त होत आहे की तुम्ही आणि मी देखील आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करावी.
इंटरसेसरी प्रेयर काय आहे, मध्यस्थीची प्रार्थना काय आहे, या राष्ट्राचं तारण व्हावं, या राष्ट्राला सुवार्ता कळावी, या राष्ट्राचं तारण व्हावं आणि त्यांनी देवाच्या राज्यामध्ये यावं. आणि म्हणून तुम्ही आणि मी आम्ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, पौलासारखे मध्यस्थी करणारे लोक आमच्या मंडळीमध्ये, आमच्या घरामध्ये तू निर्माण कर. देवाचं वचन दुसरे इतिहास 7 आणि वचन 14 मध्ये देवाचं वचन होतं की ज्यांना माझे नाव दिले आहे अशा माझ्या लोकांनी दीन होऊन नम्रतेने प्रार्थना केली, आपल्या नाही का वाईट मार्गापासून, कृत्यापासून ते मागे फिरले, तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकेन आणि त्यांच्या राष्ट्रातील लोकांना क्षमा करून त्यांना आरोग्य देईन, त्यांच्या राष्ट्रातील क्लेश काढून टाकेन. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला आपल्या राष्ट्रासाठी त्या खिंडीमध्ये उभं राहणारा, एचकेएल 22:30 प्रमाणे त्या खिंडीत उभं राहणारा मध्यस्थ म्हणून तुम्हाला आणि मला उभं राहायचं आहे. अनेक लोक यामध्ये उभे राहिले पाहिजे. माझ्या प्रियांनो, पाऊल स्वतः करता प्रार्थना करणाऱ्या लोकांना देखील तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी देखील प्रार्थना करा, कारण देवाचं वचन मी घेऊन जात आहे. धीटपणाने सुवार्ता सांगावी, यथायोग्य मी सुवार्ता सांगावी, यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करा. माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला इतरांसाठी देखील मध्यस्थी करण्याची गरज आहे. जे शुभवर्तमान कार्य करतात, जे मिशन कार्य करतात, जे देवराज्याची वाढ करतात, अशा प्रत्येकासाठी प्रार्थना करणं हे तुमचं आणि माझी जबाबदारी आहे. 2 कोरिंथ 1:11 मध्ये तो कोरिंथच्या मंडळीला लिहिताना म्हणतो आणि विनंती करतो की तुम्ही मध्यस्थी करा. वैयक्तिक प्रार्थना करण्यासाठी तो आव्हान करतो, सामुदायिक प्रार्थना करण्यासाठी तो आव्हान करतो. माझ्या प्रियांनो, त्याच्या प्रार्थनेमध्ये 2 महत्वाचे विषय आहे. पहिली गोष्ट राष्ट्राचं तारण व्हावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं आत्मिक जीवन पाचारणाप्रमाणे त्यांचं आत्मिक जीवन आत्मिक प्रवृत्तीपर्यंत वाढत जावं. आणि म्हणून पावलाच्या प्रार्थनेचे काही रेफरन्सेस मी तुम्हाला देतो, तुम्ही लिहून घ्या. परंतु इफिस 1:16-19 मध्ये तो प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो की परमेश्वरा, प्रत्येक विश्वासणाऱ्यांची आत्मिक वाढ होऊ दे, पाचारणप्रमाणे त्यांचं चाल चलणूक असू दे. इफिस 6:18-19 मध्ये तो म्हणतो जे सर्वसाधारण विश्वासणारे आहे त्यांच्या प्रार्थनेमध्ये वाढ व्हावी, त्यांना आव्हान तो करतो. फिलिप्पीकराच्या मंडळीला तो लिहित असताना फिलिप्पी 1:9 आणि 10 मध्ये म्हणतो की हे जे फिलिप्पी मधल्या मंडळीचे लोक आहेत त्यांची प्रीती उत्तरोत्तर ज्ञानानं वाढावी. आणि एवढंच नाही तर तो म्हणतो की त्यांचं शेवटपर्यंत त्यांनी टिकून राहावं. कलसे 1:9 आणि 10 मध्ये कलसेकराच्या मंडळीला लिहिताना तो म्हणतो की त्यांनी आध्यात्मिक ज्ञानानं भरलं जावं, जे ख्रिस्ताला शोभेल, त्याच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण त्यांचं असावं. 1 थेसली 3:9 आणि 10 यामध्ये तो प्रार्थना करतो की जे तुम्ही विश्वासामध्ये आहात ते विश्वासामध्ये परिपूर्ण होण्यासाठी तुम्ही आपला मार्ग चालू ठेवा. विश्वासामध्ये भक्कम राहा, प्रार्थनेमध्ये भक्कम राहा, देववचनामध्ये तुम्ही भक्कम राहा. माझ्या प्रियांनो, फक्त तारण नाही पण तारणानंतर त्यांची आत्मिक वृद्धी, आत्मिक वाढ व्हावी यासाठी देखील पाऊल मध्यस्थी आणि प्रार्थना करत आहे. ज्या पाऊलानं म्हटलं की आपण ख्रिस्ताचे अनुकरण करणारे व्हा, तोच पाऊल म्हणतो की माझं अनुकरण करणारे व्हा. कारण पाऊल हा ख्रिस्ताच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणारा, जे पाचारण त्याला प्राप्त झालं होतं ते पाचारण पाहून त्या पाचारणाला ओळखून चालणारा, मध्यस्थी आणि प्रार्थना करणारा, आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला आणि देवाच्या सेवा कार्याला प्रथम स्थान देणारा. माझ्या प्रियांनो, या दिवसामध्ये आम्ही मध्यस्थीची प्रार्थना, बराच वेळा आम्ही सेल्फ सेंटर, आपल्या स्वतःसाठी, परिवारासाठी, आपल्या फक्त लोकांसाठी आपण प्रार्थना करतो. पण देवाची इच्छा आज जाणून घ्या. या ज्या राष्ट्रामध्ये देवाने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे, आज आम्ही त्या ख्रिस्ताप्रमाणे, त्या पाऊलाप्रमाणे आज देखील आम्ही म्हणू शकतो का परमेश्वरा, या राष्ट्रासाठी तू आम्हाला खळवळा दे, या राष्ट्रासाठी तू आम्हाला आवेश दे. लॉर्ड, गिव्ह अस पॅशन फॉर आवर नेशन. लॉर्ड, प्रभू, आम्हाला आमच्या राष्ट्रासाठी आवेश आणि खळवळा दे. ज्या खळवळाच्या हृदयानं तू लोकांना पाहतो त्या हृदयानं आम्हाला पाहता येऊ दे. आमच्या प्रार्थनेमध्ये देवा तुझं राज्य प्रथम असू दे. आमच्या प्रार्थनेमध्ये देवा तुझी इच्छा आहे कोणाही मनुष्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकानं
प्रभू ईश्वर विश्वास ठेवावा आणि त्यांना सार्वकालिक जीवन मिळावं, ही प्रार्थना तुमची आणि माझी असावी माझ्या प्रियानो. आणि ह्या प्रार्थनेलाच आम्ही इंटरसेसरी प्रेयर, मध्यस्थीची प्रार्थना असं म्हणत असतो. पुढच्या बुधवारी यावर इंटरसेसरी प्रेयर यामध्ये आणि प्रेयर प्रार्थना यामध्ये असलेला जो फरक आहे, प्रार्थना आणि मध्यस्थी यामधला फरक यावर मी जास्त बोलणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी थांबतो आणि ही प्रार्थना करतो की परमेश्वर करो तुम्हाला आणि मला, परमेश्वर जे शोधत आहे मध्यस्थी करणारे, या राष्ट्राच्या खिंडीमध्ये परमेश्वराकडे नम्र होऊन, त्याचे दीन होऊन, आपल्या सर्व वाईट मार्गापासून परावृत्त होऊन त्याच्याकडं मध्यस्थी करणारे लोकांमध्ये तुम्ही आणि मी असावं, आपलं कुटुंब असावं, मंडळी असावं आणि अनेक मध्यस्थी करणारे लोक या दिवसामध्ये उभे राहावेत. यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये निश्चित आठवण असू द्या. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हा प्रत्येकाला त्या ख्रिस्ताप्रमाणे, पावलाप्रमाणे एक कळवळा देव, की जो कळवळा ख्रिस्ताकडे होता आणि पावलाकडे होता, की लोकांचा ख्रिस्ताभावी तारणाभावी नाश होत आहे माझ्या प्रियांनो. आणि देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाने ईश्वर विश्वास ठेवावा आणि त्यांचं तारण व्हावं. आणि ह्याच एका उद्देशानं प्रभू तुम्हाला रोज आणि रोज, दिवसा, दुपारी, रात्री, संध्याकाळी, जेव्हा केव्हा तुम्हाला प्रभू आठवण देईल, तुम्ही प्रार्थना करावी, मध्यस्थी करावी. या आत्म्याच्या कळवळ्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू तुम्हाला सहाय्य करो. देवबाप करो. मे गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हॅपी, स्टे ब्लेसेड. थँक यू.